कामदा एकादशीपासून ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे। यात्रेचा मुख्य दिवस 1 एप्रिलला आहे। या यात्रेसाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातून लाखो भाविक ज्योतिबा डोंगराच्या दिशेने वाटचाल करू लागलेत। चांगभरच्या गजरात आणि उत्साही वातावरणात ज्योतिबाची यात्रा भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे। प्रशासनाच्या वतीनेही सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। आजच्या कामदा एकादशीपासून श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली। आज दुपारी कर्नाटकातील बेळगाव इथल्या सासनकाठी आणि भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले। ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस 1 एप्रिल रोजी आहे। आत्तापासूनच डोंगरावर सासनकाठ्या आणि भाविक येण्यास सुरुवात झाली आहे। 127 किलोमीटर अंतर चालत ज्योतिबा डोंगरावर दरवर्षी बेळगावमधील भाविक सासनकाठी घेऊन येतात। आता तर 4 दिवस ज्योतिबा डोंगरावर त्यांचं वास्तव्य असणार आहे। बेळगावहून 4 दिवसांपूर्वी बैलगाडीतून निघालेली सासनकाठी आज ज्योतिबा डोंगरावर पोहोचली। सोबत पारंपरिक वाद्य, पताका, ढोल ताशा, मशाल अशा लवाजम्यासह भाविक आणि सासनकाठी दक्षिण दरवाजातून मंदिरात दाखल झाली। यावेळी महिलांनी भाविकांचं आणि सासनकाठीचं औक्षण केलं। मंदिरात गावकऱ्यांनी सासनकाठीचं स्वागत केलं। मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर सासनकाठी मूळ स्थानी रवाना करण्यात आली। यावेळी सासनकाठीसोबत बेळगावमधील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैलगाडीतून आलेल्या या भाविकांचा ज्योतिबा डोंगरावरील पाण्याची टाकी इथं मुक्काम आहे। पारंपरिक रीतिरिवाजानं बैलगाडीतून येणाऱ्या भाविकांनी ही परंपरा आजही जपली आहे। या बैलगाडीतून थोरा मोठ्यांसह लहान बालकही सहभागी आहेत। ज्योतिबाची यात्रा भरण्यास आज सुरुवात झाल्यानं ज्योतिबाच्या दर्शनासाठी आज गर्दी दिसत होती।